कसे आहेत तुम्ही सर्वजण? खूप दिवसांनी ब्लॉग येतोय. हाय, ही पुष्पा आहे. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आता खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण माझी तब्येत खरंच खूप खराब होती. आणि आता तुम्ही बघत असाल आम्ही प्लॅटफॉर्मवर उभं आहे. आपल्याला कुठे जायचं आहे? बळासा तरी का स्वामींच्या मठात चाललं. हां, कर्जतच्या पुढे आहे काहीतरी. आणि का चाललो आहे आपण? देवाचं दर्शन करायला. हिने माझं नवस केला होता. माझं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. खूप दिवसांपासून चाललं होतं जायचं, पण आता फायनली 3 महिने माझ्या ऑपरेशनला झाले. आता मला बऱ्यापैकी बरं वाटतं आहे स्वामींच्या कृपेने. तर आता आम्ही ट्रेनचीच वाट बघतो, कर्जतच्या ट्रेनची. तर आता ट्रेन भेटली तर मग जाऊया, हो ना. स्लो ट्रेन, फास्ट ट्रेन जी भेटेल ते आम्ही निघू. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसल्यावर मग बोलते. बाय बाय. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलं आहे. बघू शकता किती सारी गर्दी आहे. आता आम्ही पोचलो. स्टेशनला उतरल्यावर मस्त नाश्ता केला. मी घरनं उपमा आणलेला, हो की नाही ग? हो हो, छान होता. मस्त मस्त. थोडं पोटात टाकले. आता आम्ही मस्त चालले. तुम्ही बघतात बाजूचं वातावरण किती छान आहे, मस्त. आता इथून किती मिनिट आहे ग? इथून जवळजवळ फक्त 5-7 मिनिटाचं अंतर आहे चालायला. हा, इथून थोडं वॉक करत जायचं. आपण आता थोडं मग आम्ही स्वामींच्या मठात पोचणार. मग तुम्हाला पण दर्शन करवते. चला ना, मग मठात गेल्यावर बोलूया आपण. बाय. स्वामींच्या मठाकडे जायला बघू शकता. खूप असं मस्त क्लायमेट आहे, छान शांत असं वाटतंय. कुठे सरळ जायचंय का? हां, किती सुंदर वाटतंय बघा. सर इकडे काढूया ना मग फोटो जरा चांगला. किती छान आहे. जंगलात आहे मंदिर, खूप सुंदर आहे. ते बघा समोर विहीर पण दिसतीये बघा. आता पुष्पा आहे ना, फुलं वगैरे घेते स्वामींना वाहण्यासाठी. बघू शकता किती मस्त अगरबत्तीचा, धूपचा छान स्मेल येतोय. शांततेत दर्शन झालेलं आहे. आणि आता मस्त आम्ही पेरू घेऊन खातोय. आहा, गोड आहे ना. आणि असं क्लायमेट पण असं मस्त थंड आहे, छान वाटतंय. दर्शन पण छान झालं आमचं. मस्तच झालं, एकदम शांततेत. आणि आता 12ची ट्रेन आहे. तर आता चाललोय आम्ही. प्लॅटफॉर्मला दम लागलाय, चढ आहे. आम्ही आता प्लॅटफॉर्मला पोहोचतो, मग तुमच्याशी बोलते.